मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेतील भाषणातून विरोधकांवर केलेल्या टीकेला संजय राऊत आणि नाना पटोले यांनीही प्रत्युत्तर दिलंय। राज्यात रोज खून आणि बलात्कार होत आहेत, ती राज्याची बदनामी नाही का, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही असा टोलाही राऊतांनी फडणवीसांना लगावला। तर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना धमकी देण्याच्या ऐवजी कनेक्टिंग लिंकबाबत वास्तविकता मांडावी असं आवाहन सुद्धा केलंय। बघूयात। ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला कुत्रे भाडेके तट्टू पत्रकारांनाही त्याने म्हटलेलं आहे। खरं म्हणजे तुमच्या राज्यामध्ये रोज खून मारामाऱ्या हत्या बलात्कार होत आहेत, ही राज्याची बदनामी नाही का? आणि तुमच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवलं जनतेने तर ती जनता भाडेके तट्टू, ती जनता म्हणजे कुत्र्यासारखी भुंकणारी, ही आणीबाणी उधळून लावली जाईल। माध्यमालाही त्यांनी सांगितलं की तुम्ही महाराष्ट्राची बदनामी करता, देवेंद्र फडणवीसची नाही। मग देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा उद्या नाना पटोलेवर टीका केली तर मग हे काय महाराष्ट्राची बदनामी होते? म्हणजे त्यांनी केलं तर ते योग्य, आणि सरकार म्हणून टीका करायची ही व्यवस्था लोकशाहीमध्ये आहे। विरोधकांनी टीका केली नाही म्हणजे टीका करू नये, अशा पद्धतीचा नवीन व्यवस्था महाराष्ट्राच्या राजकारणात आणि तेही सभागृहामध्ये धमकवण्याचं काम माध्यमाला आणि विरोधकांना जे काल मुख्यमंत्र्यांनी केलं ते निंदनीय आहे। मी त्याची निंदा करतो।